नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. आज सकाळी नेपाळमध्ये झालेल्या भीषण अपघातात बहुतांश प्रवासी हे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव व तळवेल येथील असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी उत्तर प्रदेश पासिंगच्या एका बसचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय. ही बस UP 53 AFT 7623 या क्रमांकाची होती. ही बस पोखरा येथून काठमांडू येथे जात असताना भरधाव वेगाने धावणारी ही बस तणाहू या जिल्ह्यातील मासियांगडी नदीच्या पात्रात जाऊन पडली. या बसमध्ये 41 प्रवाशांसह चालक व क्लीनर असे एकूण 43 जण बसमध्ये प्रवास करत होते. यात अनेक लोक जखमी झालेले आहेत, तर 4 लोक अजून वाहून गेल्याने सापडलेले नाहीये. 9 लोकांना दवाखान्यात भरती करण्यात आलेले आहे. 14 लोकांना बाहेर काढून त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलंय. यात 18 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अजून त्याबद्दल पूर्णपणे माहिती समोर आलेली नाहीये. आम्ही सातत्याने दिल्ली आणि नेपाळमधील अधिकाऱ्यांशी आमच्या बोलणे सुरू आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. भुसावळ विधानसभा क्षेत्र विशेष करून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका आणि विधानसभा क्षेत्र त्यातील काही लोक नेपाळला फिरायसाठी यात्रा म्हणून गेले होते, काही दुसऱ्या गेले होते आणि आज हे जात असताना तिथे तणाहू जिल्हा आहे नेपाळमध्ये काही, आणि तिथे जाताना डोंगरावरून जावं लागतं, खूप कर्व आहे, वळण रस्ता आहे आणि तिथे बस जी उत्तर प्रदेशमधून त्यांनी घेतलेली होती ती बस पूर्ण त्या दरीमध्ये कोसळली. खाली नदी, तिचा फ्लो खूप तीव्र आहे, तिचा प्रवाह, आणि त्या नदीमध्ये ही बस गेली आणि तिथे खूप लोक जखमी झालेत. काही अजून 4 लोक तिथे मिसिंग आहेत. 9 लोकांना आता हॉस्पिटलाइज करण्यात आलेलं आहे. 12 लोकांना मिलिटरीने तिथून काढलेलं उचललं, कुठे दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे आणि 18 लोकांच्या बाबतीमध्ये अजून काहीतरी शंका आहे. आणि मी सांगणार नाही की त्या 18 त्या ठिकाणी तिथं काही मृत्यू झाला का काय, पण अजून आम्ही दिल्लीला एम्बॅसीशी बोललो, आम्ही तिथे स्थानिक अधिकाऱ्यांशी बोललो, तिथले मिलिटरीचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झाला, पण अजून एक्झॅक्ट आकडा समोर येत नाही. कारण ती दरीमध्ये खाली गाडी पडलेली आहे आणि तिथून जे यात्री आहेत अपघातग्रस्त झालेले त्यांना काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. पण आमचा संपर्क त्यांच्याशी आहे. तिथे कुठेतरी गेलं पाहिजे आपल्याकडून, कारण तिथे सगळे एन्जॉर्ड आहेत. आणि म्हणून इथून त्या तालुक्यातले आमदार आहेत आमचे संजय सावकारे, विधायक आहेत, MLA आहेत, ते आमचे अमोल जावळे, जिल्हाध्यक्ष BJPचे परीक्षित, आमचे भुसावळ तालुक्याचे अध्यक्ष आहेत, हे 3-4 जण आता तिकडे भुसावळहून इंदोर आणि इंदोरहून विमानाने त्या ठिकाणी निघालेले आहेत. मला वाटतं रात्री उशिरापर्यंत ते या स्पॉटवर पोहोचतील आणि जे सगळे अडचणीत आमचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी मदत करतील. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर किरवे, जळगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.